या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आम्ही एकूण 3 किचनची व्यवस्था करणार आहोत। आज हे पहिलं किचन आम्ही या ठिकाणी सुरू केले। ते किचन जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील हे आझाद मैदानात बसलेले आहेत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ही सगळी व्यवस्था चालू ठेवणार आहोत। येणाऱ्या बांधवांची राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीने आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आपल्याला मी दाखवतोय की कशा पद्धतीने हे जेवण आता या ठिकाणी आम्ही बनवायला घेतोय। की आमचं नवी मुंबई शहरातले हे सगळे बांधव जे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ही सगळी तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि आता सगळ्यांना इथे 1 तासामध्ये जेवण या ठिकाणी आम्ही रेडी करून देणार आहोत। म्हणजे अशा प्रकारचे आणखी 3 किचन या ठिकाणी आम्ही उद्यापासून लावणार आहोत, जेणेकरून कुठल्याही बांधवाला या नवी मुंबई शहरातून न जेवता कोणी जाणार नाही अशी दक्षता या ठिकाणी आम्ही सगळेजण घेणार आहोत। अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर। बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।